मस्त आहे ना डाळ बघा मस्त लागला शेकून घेते आणि मग आपण काढू. आता जिरं टाकतो. पाण्याला पण उकळी आली या. हॅलो फ्रेंड, मी आहे तुमची लाडकी महिमा. आज आपण बनवणार आहोत छोट्या चुलीवर झुणका भाकरी. चला तर सुरुवात करूया. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. आज आपण बनवणार आहे पण आपली मस्त पेटलेली आहे. महिमा सांग काय काय आहे. इथं मीठ घेतलं, इथं गरम मसाला, इथं हळद, आणि इथं मिरची पावडर, आणि इथं मिरची घेतली आहे, कढीपत्ता, कांदे, लसूण, बेसनचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि हे आपण भाकरी करणार आहे. सुरुवात आता करूया आपण मित्रांनो, आता मी आहे ना चुलीवर गरम पाणी ठेवते झुणक्यासाठी. चूल पण चांगलीच पेटली अजून तोपर्यंत मी लसूण सोलते. थोडं झुणक्यासाठी पाणी ठेवते, जास्त नाही. मित्रांनो, मम्मीने झुणक्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. आता लसूण 2-3 सोलून घे. मिनिटं आपण ठेवूया. आता महिमा तू लसूण सोलून घे, मी कांदा कापून घेते. मम्मी कांदा कापून घे. हो मित्रांनो, इथं थंडी पण खूप आहे. तुमच्या इथं थंडी आहे का नाही कमेंट मध्ये सांगा. मी 2 लसूण सोललेले आहे. कापून झालं का लसूण सोलून. मित्रांनो, बघू शकता की लसूण झालेले मी सोलून टाकलेले आहेत. आता मी या कपामध्ये टाकते. अजून मम्मीचा कांदा पण कापून झालेला आहे. हे घे म्हणतात आता बारीक ठेच. आता इथं पाणी पण उकळी आली आहे. आपण याला आता मित्रांनो, पाण्याला पण उकळी आली या. बाबू काय करते. चला आता आपण याला काढू. मित्रांनो, आता मम्मी काढते. बघू शकता की चूल कशी पेटलेली आहे. एवढी चांगली फोडणी देऊ आता. चाललं का म्हणतात वेगळं. हे काय एक मिनिट. तेल नाही, अजून नाही टाकलं ते. मित्रांनो, बघू शकता की मम्मीने कांदा कापलेला आहे. आता मम्मी मिरची अजून कोथिंबीर कापते. मिरची कापून घेते आता. अजून मग आपण कढईमध्ये तेल टाकून झुणका बनवायचा. लसूण पण कुटलंय. चला आता आपण तेल टाकूया आणि फोडणी देऊया. मित्रांनो, आता मम्मी तेल टाकते. मस्त कढई तापलेली आहे. एकदम चांगलंच गरम झाले. आता मम्मी कढीपत्ता अजून जिरा मोहरी टाकते. मोहरी टाकली आणि आता जिरं टाकते आणि कढीपत्ता टाकते. मित्रांनो, आता मम्मी कांदा टाकते. मिरच्या भाजून झालेत. आता कांदा टाकते. कांदा चांगला भाजून घेते. त्यानंतर सगळे मसाले टाकायचे. मित्रांनो, म्हणताना बघा कसा बघतोय. जाळ भारीच लागलाय. कांदा भाजला की लसूण टाकते. मग मित्रांनो, जिरा मोहरीचा चांगलाच वास येतोय. अजून लसूण टाकल्यावर लय चांगला वास येईल. आणि लसूण टाकल्यावर मम्मी आहे ना लसूण टाकते. लसूण टाकला सुद्धा. आता मी सगळे मसाले टाकते.
चला मित्रांनो आता मम्मी हळद. सगळे मसाले टाकते. हळद, तिखट मसाला, हळद टाकली मम्मीने. आता तिखट थोडीशी. मसाला टाकते. तिखट मसाला, थोडा गरम मसाला आणि मसाल्यावर कसं आणि तेल मीठ. सुटते. स्वादानुसार. आता आपण मस्त आता हलवून घेऊया. डाळ पण छान लागलाय. हे बघा. आता आपण त्याच्यात बेसन टाकू. मित्रांनो आता मम्मी बेसन टाकते. आपण छान हलवून घेऊया. डाळ बघा मस्तच लागला आहे. अजून मित्रांनो आपल्याला भाकरी पण करायची आहे ना. भाकरी करायची आहे. मित्रांनो जाळ चांगला लागलेला हो, मस्त आहे. एक जीव झाला आहे. आता आपला झुमका रेडी होईल. नंतर थोडस आपण पाणी टाकू. मित्रांनो आता मम्मी थोडंसं थोडस शिंपडू. पाणी टाकते. जास्त नाही. आणि डाळ जरा कमी करायला पाहिजे, नाहीतर लागण्याची शक्यता आहे. मित्रांनो आज पण खूप छान येतोय ना म्हणतात. नाकाला बघ काय लागलंय. खरं तर मीनेच लावलंय. तर जाळ कमी करू आपण. जामच जाळ. आता मम्मी 2 मिनिटांमध्ये याला काढून घेणार. जरा आपण झाकून ठेवूया. मित्रांनो आपला झुमका तयार झालेला आहे. बघूया की तयार हे झालेला बघा. आहे का नाही. मस्त पैकी झालेलं आहे. अजून बघू आपल्याला शकता. ज्वारीची भाकरी पण पण करायची आहे करायची ना. आहे. आता मी याला खाली उतरते आणि ज्वारीसाठी पाणी ठेवते. ज्वारीची भाकरी करणार. मित्रांनो आता मम्मी नॉर्मल पाणी ठेवते गरम थोडंसं. करायला. ठेवते जास्त नाही. आता मम्मी पीठ मळते. हो. मी पण मोठी झाल्यावर पीठ मळणार. अजून तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा. वाकडी तिकडी भाकरी बनली तर. मित्रांनो पाणी एकदम गरम झालेलं आहे. अजून उकळी पण आले. आता मी मम्मी काढते. काढून घेते. हो थोडस टाकते. अजून मग मम्मी पीठ मळणार. हो. अजून तवा पण ठेवणार. तवा ठेवून देते. टाकवायला. मित्रांनो मम्मीने तवा ठेवलेला आहे. आता मम्मी हलवते. छोट्या छोट्या मग भाकऱ्या भाकरी. बनणार. अजून मी खाणार. अजून बाबू तू खाणार का. मला वाटलं की झोपले. मित्रांनो आपलं पीठ मळून झालेलं आहे. मस्तपैकी पीठ मळून झालंय. अजून 2 ज्वारीच्या दोनच भाकऱ्या भाकरी करणार. करणार आहे. एक इथं ठेवते आणि एक थापायला घेते. एकदम छोटे छोटीशी छोटे छोटे भाकरी. एकदम. अजून तिथं बघू शकता की त्या दोघांची मस्ती चालू आहे. बाळ आले झोपायला. बाळ सकाळी लवकर उठत. अजून दुपारी झोपतच नाही. अजून रात्रीचं लवकर झोपत. अजून झोपतच नाही. उठत पण नाही सकाळी लवकर. रात्री झोपत पण नाही उशिरा. बघू शकता की आता आपली ज्वारीची भाकरी बनायला आले. आता मम्मी तव्यावर टाकणार. ओ लागली जाळ.
मित्रांनो आता मम्मी भाकरीला पलटते ज्वारीच्या. जामच गरम आहे, पलटते. मित्रांनो ही भाकरी झालेली आहे. अजून मम्मीने दुसरी पण भाकरी बनवून ठेवले. थोडे शेकून घेते आणि मग आपण काढूया. अजून मग मम्मी ही टाकणार. चूल पण चांगलीच पेटली आहे. बघा, मस्त झाली आहे. आता आपण काढूया. थोडी थोडीशी फुटते. त्याला आता काढून घेऊया. आता मी हे तुम्हाला बघा. दुसऱ्या साईडून पण दाखवते गरम आहे. आता आपण दुसरी भाकरी टाकून देऊया. आता मम्मीने दुसरी भाकरी पण टाकली. पीठ संपलं. पीठ संपलंय आता. 2च भाकरीचं पीठ घेतलं होतं. 2 भाकऱ्या परफेक्ट झाल्यात आता, बारक्या बारक्या. मित्रांनो बघू शकता की चांगलीच भाकरी झाली. आता मम्मी दुसरी पण टाकणार आहे. मित्रांनो आपली मस्त पैकी भाकरी झालेली आहे. आता मम्मी पटकन उतरून घेते नाहीतर जळल. आता अजून एक साइड जरा अजून हे शेकून आपलं घेते. छोटस टपलं. बघू शकता की फुगते भाकरी. आता मम्मी काढून घेणार. हो, 1 सेकंड. थोडी जरा शेकून घेते, कच्ची आहे. मित्रांनो हे बघा आपला झुमका अजूनही भाकरी. आता मम्मी वरून कोथिंबीर टाकून घेते. त्याला आता कोथिंबीर टाकलेली आहे. 2 भाकऱ्या झाल्यात. म्हणतो मी बस या. शिवाले गरम आहे. चला आता आपण वाढाय देते तुम्हाला. ताट घेऊन पण टेस्ट आलो. करून बघा तिघांनी पण. बाबू आण तुझं ताट. मित्रांनो आता मम्मी आम्हाला वाढते. चला आता तिघांना पण वाढते. बघू ही घे. अर्धी खाणार ना? व्हेरी गुड. हे बालाचं अजून हे वाला माझं. टेस्ट करून बघा आता. कसं झालं म्हणता? मित्रांनो चांगला झालाय. बाबू खाऊन बघ. मित्रांनो तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. ये तुला चालते. खा. कसं आहे? मस्त आहे ना? एक नंबर. मित्रांनो चांगलं झालंय. आता आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया मजा मस्ती करत. अजून नवीन रेसिपी घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.